सो देव करो चांगलं लागावं. लेट्स सी. क्लॅप क्लॅप क्लॅप. ठीक है, हम सेल्फ शॉपिंग करेंगे, आप विंडो शॉपिंग करना. थिंग इज की 600 वर्ष याला बनायला लागले होते. आता रूम्स दाखवते मी तुम्हाला. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू अनदर व्लॉग. सो थंबनेल तुम्ही बघितलं असेल तर आम्ही आलेलो आहोत इटलीला. मिलान. सो इटलीचं मिलान सिटी आहे, तिथे आम्ही आलेलो आहोत. थोड्या वेळापूर्वीच आम्ही लँड केलेलं आहे मिलानमध्ये. एअरपोर्टवरून आम्ही कार रेंट केलेली आहे 2 दिवसांसाठी आणि जस्ट आम्ही आता कार पार्क केली पार्किंगमध्ये. पहिले आमचा आज अजेंडा आहे, हाफ डे मध्ये आम्ही मिलान सिटी एक्सप्लोअर करणार आहोत. तर मिलानमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. मिलान स्पेशली फेमस आहे इथल्या फॅशन, आयकॉनिक फॅशनसाठी, इथल्या आर्किटेक्चरसाठी आणि ब्युटीसाठी. सो थोडासा ब्लॅक येतं बट असो. तर येस, मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करते काय काय असणार आहे, आमच्यासोबत कोण कोण आहे ते पण मी शेअर करते. सो स्टे ट्यून गाईज. अँड वी हॅव सुप्रीनो विथ अस. इटलीच्या अकॉर्डिंग आम्ही आमचे नावं आता मॉडिफाय केले. शी इज सुप्रीनो अँड आय एम मयुरिटो. सो स्टे ट्यून फॉर अदर गाईज ऑल्सो. कोण कोण आहे सोबत मी तुम्हाला दाखवते. हो, आम्ही आता जात आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्ता म्हणण्यापेक्षा आता हा ब्रंचच आहे ॲक्च्युली. 12-12:30 वाजले आहेत आणि आम्हाला कार पार्किंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर वेळ झाला एअरपोर्टवरून मिलान सिटीमध्ये यायला, म्हणून आम्ही डायरेक्ट आता ब्रंच करणार आहोत. अँड ऑफकोर्स इटलीमध्ये आहोत म्हणजे इटलीचा फेमस पिझ्झा, पास्ता आम्ही ट्राय करणार आहोत. सो लेट्स सी. आय एम व्हेरी एक्सायटेड. सो गाईज, मी तुम्हाला एक जादू दाखवते. हे बघा. क्लॅप क्लॅप क्लॅप. मोठे जादू सुप्रिया. सो गाईज, आम्ही आता आलो आहोत जेवण करायला. ज्या रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही आलेलो आहोत तिथे आतमध्ये 7 जणांना बसायला जागा नाही, म्हणूनच आम्हाला बाहेर छान टेबल आहे बसायला. आणि मी तुम्हाला दाखवते आता आमच्यासोबत कोण कोण आहे. आणि आम्ही इथल्या इटालियन पद्धतीने आमचे नावं पण चेंज, म्हणजे नावं आम्ही डिसाईड केले एकमेकांना कसं बोलवायचं. हे आम्ही एका ब्लॉगमध्ये पाहिलं होतं मी आणि सुप्रियाने, मग आम्ही पण ते ट्राय केले. सो आता सगळ्यांना विचारू त्यांचं नाव काय आहे. लेट्स फर्स्ट मेंबर आप कोण? नेहरीनो. ये गाइस, क्लैप फॉर हर. और फिर आप? अमिटीनो. ओ, you? योनो. Yono? Yes. Okay, nice. Mr. Akashino. Akashino. Very nice. You? Ciao. Huh? Axino. Axino. And you already met Suprino. And this is Mayurito. And here we are going to eat pizzino. सो हम अभी खाने वाले हैं पिज़्ज़ा एंड पास्ता बोथ. लेट्स सी. ये लोग अभी मेनू देख रहे हैं क्या क्या है, तो उसके हिसाब से अभी हम मंगाने वाले हैं. और बहुत जोर की भूख लगी आहे गाईज. अभी गाईज चेंज इन प्लॅन. बाहेर खूप थंडी वाजत होती, सो आम्ही पुन्हा आतमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि आता ऑर्डर आम्ही डिसाईड करतोय काय खायचं ते. पिझ्झा खाण्या अगोदर मी इथे कॉफी मागवली होती. मला वाटलं आपली रेग्युलर कॉफी जेवढी येते तेवढी येईल कप भरून. तुम्हाला मी दाखवते केवढी कॉफी आली आहे. लिटरली एक छोटस एक घोट. कपची साईज पण बघा आणि त्याच्यामध्ये फक्त एक घोट आहे लिटरली. सो देव करो चांगलं लागावं. लेट्स सी. खूप जास्त कडू आहे गाईज, लिटरली खूप कडू आहे. आणि ही 1.5 युरो म्हणजेच ऑलमोस्ट कितना 1.15 SEK. 15 SEK और 15 SEK मतलब ऑलमोस्ट हमारे इंडिया में आएगा 150 रुपीज़. एका घोट्यासाठी 150 रुपीज़ देऊन पण कॉफी मनासारखी भेटलेली नाही आहे. बट स्टील एक्सपिरियन्स. गाईज फायनली इथे आमचे पिझ्झा झालेले आहे. हा आहे माझा व्हिगन पिझ्झा, सुप्रियाचा पण व्हिगन. खूप दिसायला सगळे पिझ्झा खूप जास्त अमेझिंग दिसत आहे. हाऊ इज द टेस्ट सुप्रिया? छान है का? इधर इन लोगों के पिज़्ज़ाज कैसा है नेहा? अच्छा है. ओके.
तू खा कैसे है योगेश? मस्त, ओके। सो अभी हम इसको खाने जा रहे हैं, जो कि दिखने में बहुत सच में अच्छा लग रहा है। हाँ, कसं आहे आकाश तुझा पिझ्झा? चांगला आहे, फक्त मीठ मिरची कमी आहे. घरून घेऊन यायची ना मीठ मिरची मग. संडे आता इडली राहणार और मीठ मिरची सोबत घेऊन. बर बर, चलो अभी मैं खाती हूँ. जस्ट आमचं पिझ्झा वगैरे खाऊन झालेलं आहे. अँड गेस वॉट, आपलं जे इंडियन फूड आहे ना तेच बेस्ट आहे खरंच. म्हणजे भरपूर व्हरायटीचे पिझ्झा होते, पण बिलकुल पोट न भरल्यासारखं वाटतंय. आणि आता पुढचे 2 दिवस आम्हाला हेच खायचं आहे. माहित नाही कसं होणार ॲक्च्युली. खरंच म्हणजे आपल्याकडचे जे पिझ्झाज आणि पास्ता वगैरे असतात ना ते वेगळ्या पद्धतीने बनतात, आणि इथले एकदम फिके फिके असतात, मीठ कमी, स्पायसी नाही बिलकुल. त्याच्यामुळे चिली फ्लेक्स पण नव्हतं. हां, चिली फ्लेक्स पण मिळत नाही इकडे मेन म्हणजे. आणि हर्ब्स पण नसतात ना, नाही, herbs पण सो नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला एवढी काही मज्जा नाही आली ऑनेस्टली. तुम्ही फोटोवरून फोटोवरून जज करू शकता, पण तरी पण फोटोवरून छान दिसतं, हां, जसं की पण आम्हाला छान real. दिसत होतं. हां. ॲक्च्युली खूप जास्त भूक लागलेली होती, म्हणून पहिले काही घास चांगले पण लागले. आणि नंतर मग असं झालं की पोट भरलं, आणि मग ॲक्च्युली वाटायला लागलं की नाव देर इज नो टेस्ट, असं वाटायला लागलं. सब घूम फिर के इंडियंस के हाँ, खाने पर ही आते खाने पर ही आ रहे. तो अभी हम लोगों ने सोचा एक तो हम KFC मैकडी जाएंगे रात में, या फिर इंडियन रेस्टोरेंट देखेंगे. गाइस, ही गाडी बघा, आपल्याकडे नॅनो येते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बारीक आहे ही गाडी. म्हणजे लिटरली 2 बसू शकता आतमध्ये, हो की नाही? आणि खूप कॉम्पॅक्ट आहे, मस्त आहे. छोट्या छोट्या नॅरो लेन्स मध्ये फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. इकडे अशा गाड्या भरपूर बघायला भेटतील. अँड नाऊ आम्ही चाललेलो आहोत मेन सिटी स्क्वेअरकडे, जिथे आहे दोमोदी मिलानो नावाचा आपला फेमस स्पॉट मिलानचा. सो गाईज, समोर तुम्हाला दिसत असेल तेच आहे दोमोदी मिलानो. आपल्याला छोटंसं इकडून दिसलेलं आहे, आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे रोड क्रॉस करून, आणि समोरून ते खूप खरंच छान दिसतं. सो मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यानंतर. So guys, finally we are at Duomo di Milano, the famous cathedral. माझ्या मागे तुम्ही ते बघू शकता, हे आहे डोमो दी मिलानो, द फेमस चर्च. नाव पण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, आणि नावाप्रमाणे हे चर्च सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. याच्यावर ऑलमोस्ट 1000 स्टॅच्यूज बनलेले आहेत. मी काही शॉर्ट क्लिप्स ज्या आहेत झूम करून शूट केलेल्या आहेत त्या मी ॲड करेल, तुम्ही बघू शकता. भरपूर स्टॅच्यूज याच्यावरती आहे. गोथिक आर्किटेक्चर आहे, आणि व्हेरी अमेझिंग थिंग इज की 600 वर्ष याला बनायला लागले होते. सो खूप जास्त ऐकून मला हे आश्चर्य वाटलं. ऑनेस्टली खरंच खूप सुंदर आहे. लोकांची गर्दी पण इथे भरपूर आहे बघण्यासाठी. मागे तिकडे ही याची बॅक साईड आहे खरं तर, पण आम्ही इकडून फोटोशूट करत आहोत. नंतर आम्ही त्या बाजूने पण जाणार आहोत फोटोज काढायला. तर प्रत्येक बाजूने मी अँगलने कसं दिसतं हे कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. बट ऑनेस्टली व्हेरी युनिक आर्किटेक्चर अँड व्हेरी व्हेरी नाईस. मला खूप जास्त आवडलेले आहे. इकडे आमचे पूर्ण ग्रुपचं आता फोटोशूट सुद्धा चालू आहे. एखाद्या फेमस स्पॉटला गेलो आणि तिथे फोटोशूट नाही केलं असं होऊ शकत नाही. सो येस, सो स्टे ट्यून. ह्याच्यानंतर आपण काय करूयात ते पण मी व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आणि ही आहे डोमो दी मिलानोची फ्रंट साईड, आणि गर्दी तुम्ही इथे बघू शकता लोकांची फोटो काढण्यासाठी. समोर तुम्हाला तिकडे लाईन पण दिसत असेल, तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता किंवा वर रूफटॉपला पण जाऊ शकता. त्यासाठी तिकीट परचेस करावं लागतं, आणि लाईन असते आतमध्ये जायला. गर्दी भरपूर आहे खरंच.
आणि खरंच खूप सुंदर दिसतंय समोरून, पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण कसं दिसतंय ते आता. दोमोदी मिलानोच्या जस्ट बाजूलाच आहे गॅलरिया विक्टोरियो इनेमल समथिंग असं काहीतरी नाव आहे, मी मेन्शन करेल. हा जगातला वन ऑफ द लार्जेस्ट शॉपिंग मॉल आहे. जरी तुम्ही इथे शॉपिंग करायला येणार नसाल तरी तुम्ही इथे वॉकिंग एक्सपिरियन्स घेऊ शकतात. अमेझिंग शॉप्स आहेत असं मी ऐकलंय. सो आम्ही जस्ट इथे एंटर करत आहोत आणि ह्याचं पण आर्किटेक्चर मला खरंच वेगळं वाटतंय. यू कॅन सी दॅट क्लिअरली. आपण आलो तर शॉपिंग करायला पाहिजे सुप्रिया. होय 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 हो ना. लेट्स सी बॉयज शॉपिंग करून देता की नहीं आपल्याला. इस वर्ल्ड के लार्जेस्ट शॉपिंग मॉल में शॉपिंग करनी है. नेहा नेहा बस शॉपिंग करवाने वाला कोई होना चाहिए. नहीं तो हम लोगों के पास नेहा सुप्रिया और मेरे पास तो हो तुम तीनों, मतलब अपने अपने वाइफ के लिए. और हम लोगों के लिए हो आप. नहीं नहीं हम तो कुछ नहीं. आप सेल्फ शॉपिंग करो, हमें बस कुछ दिलवा के दो. ठीक है, हम सेल्फ शॉपिंग करेंगे, आप विंडो शॉपिंग करना. सी हाऊ मेन गाईज विंडो शॉपिंग म्हणताय. Yes. बट असो गाईज, जसं मी म्हटलं सुरुवातीलाच व्हिडिओच्या की मिलानमध्ये फॅशनला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि ऑल्सो मिलान इज द फॅशन कॅपिटल. त्याच्यामुळे इकडे सगळ्याच गोष्टी खूप छान छान आणि भारी भारी भेटतात असं मी ऐकलं आहे. बट महाग पण असं आहे असं पण ऐकलं आहे. सो आम्ही जस्ट विंडो शॉपिंग करणार आहोत आणि एक्सप्लोअर करणार आहोत मॉल. सो गाईज, इकडे सगळं क्रिसमस डेकोरेशन केलेलं आहे आणि हे सगळं बनवलेलं आहे सिनेमन बिस्किट्सपासनं. ऑनेस्टली खूप जास्त छान वाटतंय. खरंच खूप मोठा Fashion मॉल street. आहे. फॅशन स्ट्रीट नाही, शॉपिंग मॉल जसं मी म्हटलं. आणि सगळे मोठे मोठे ब्रँड्स इथे आहेत. तुम्ही बघू शकता मागे आहे प्राडा. मला असं वाटतं योगेश तिथे जाऊन आपण कोल्हापुरीचं उल्लेख करून येऊ शकतो. प्राडा, इकडे लुईस विटॉन, परत प्राडा, डियोर, तिकडे अरमानी, जॉर्जो अरमानी, गुची अँड एव्हरीथिंग, एव्हरी ब्रँड, लक्झरियस ब्रँड हे सगळे इथे आहे. मी काही पण तुम्हाला जे आवडेल ते सगळं घ्या. माझं नाव सांगून या, माझ्या चॅनलचं नाव सांगून या आणि तुम्हाला पाहिजे ते भेटेल. मयुरीनो. सो गाईज मस्त आहे. ऑब्विसली यार आम्ही आतमध्ये गेलो नाही चेक करायला, बट प्राइजेस खूप जास्त असणार आहेत. मी विचार करते विंडो शॉपिंग करते, एक्सप्लोर करतोय. विंडो शॉपिंग पण नाही, जस्ट मॉल आम्ही वॉक करतो इथे बघायला मस्त आहे. सो तर मी विचार करते की आपण जाऊन कुठेतरी चेक करूया प्राइस जस्ट असं रँडमली किती असते काय. आता आम्ही मिलान सिटी एक्सप्लोअर करून चाललो आहोत. दुसरं आमचं डेस्टिनेशन जे आहे लेक कोमो तिथे. तर मिलानमध्ये ॲक्च्युली जास्त काही प्लेसेस नाही आहे एक्सप्लोअर करण्यासारखे. दोन होते आणि एक दोन अजून होते जे की इतके काही खास नव्हते. आमचं मेन टार्गेट लेक कोमो नावाचं जे सिटी आहे ते आहे, जे विच इज द बेस्ट प्लेस हिअर. सो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या Airbnb वर चक्क 2 तासाचा प्रवास करून आणि खूप जास्त बोर झालोय कारण खूप ट्रॅफिक होती आणि सकाळपासून असं वाटतं की आम्ही कारमध्येच आहोत. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आता बोर झालेला आहे. जस्ट आम्ही चेक इन केलंय आणि मी तुम्हाला म्हटलं क्विक टूर देऊ, तुमच्यासोबत शेअर करते कारण प्रत्येक ट्रिपला मी शेअर करत असते. सो ह्यावेळेस पण करते आणि खूप छान आहे आमची Airbnb ह्यावेळेस सुद्धा. तर इथून आहे आपली मेन एंट्री. असं आतमध्ये आलं की तुम्हाला मी दाखवते आता कसं आहे पुढे. इथून आहे पॅसेज एरिया आणि इकडे हे कबर्ड्स आहेत का. सो मैंने भी पूरा नहीं देखा. अभी यहाँ पे कुछ क्लीनिंग का वगैरह उन लोगों ने रखा है. तर क्लिनिंगचं सामान आहे. इथे डायनिंग एरिया आहे. अरे वा, मच्छरची बाट आहे का. अच्छा टेनी. आणि हे आहे आमचं छोटंसं क्यूट असं किचन आणि हा आहे आमचा कुक जो की 2 दिवसासाठी आम्ही रेंटने जो हर ट्रिप में प्रोटीन लेके घूमता है. इट्स सो नाईस, क्यूट अँड नाईस किचन ॲक्च्युली. खूप मस्त आहे. आता रूम्स दाखवते मी तुम्हाला. तर हे आहे हॉल. इथे आहे एक सोफा कम बेड. ओ माय गॉड, बालकनी का ओपन करने का सिस्टम तो देखो कितना अच्छा है. ओ नाइस. अमित भैया बालकनी ओपन कर रहे हैं और देखो ये है नाइट का, ये है हम लोगों की गैलरी
और गॅलरी से ये है हम लोगों का व्ह्यू. तिकडं सगळं पहाड आहेत म्हणजे माउंटेन्स वगैरे आहेत. आता व्ह्यूमध्ये प्रॉपर येणार नाही, सकाळी मी तुम्हाला नक्की दाखवेल की हे कसं दिसतं. ॲक्च्युली खूप सुंदर आहे. आणि इथे छोटासा TV आहे आणि ट्रंक बघा किती क्यूट आहे, सामान ठेवण्यासाठी एक्स्ट्राचे ब्लँकेट्स वगैरे. इकडं डायनिंग टेबल आहे आणि 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 अजून समोर आलं की इकडे आहेत आमच्या बेडरूम्स. ही एक बेडरूम आहे जिथे की बॉईज लोक राहतील. मस्त क्यूट असं तिकडे मिरर दिलेला आहे. हा एक मोठा किंग साईज बेड आणि तिकडे एक छोटा सिंगल बेड आहे. कबर्ड्स पण दिलेले आहेत. आणि ही आहे आमची रूम जी की खूप जास्त छान आहे. यू कॅन सी दॅट, व्हेरी ब्युटिफुल. सो आम्ही भांडून बॉईजकडून ही रूम घेतलेली आहे. इकडे पण किंग साईज बेड आणि एक सिंगल बेड आहे आणि इकडे कपाट आहे आणि इकडे आहे वॉशरूम वगैरे. जसं आहे आमचं Airbnb. कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही जाणार आहोत काहीतरी खाण्यासाठी, कारण खूप जास्त भूक लागली आहे. पण आता आम्ही पिझ्झा वगैरे खाणार नाही कारण खूप बोर झालं ते खाऊन. त्यामुळे आम्ही विचार करतोय की आपण काहीतरी दुसरं खाऊया. बघू आता काय मिळतं मला आसपास. तुम्हाला मी मगाशी दाखवलं की आकाशने चणे कॅरी केले होते, जे की खरंच आता खूप कामात आहे. आणि आम्हाला इतकी भूक लागली आहे की हॉटेलपर्यंत जायचं आम्हाला वेट होत नाहीये. म्हणून मग आम्ही चणे इथे मस्त Airbnb-वर बॉईल केले, मीठ टाकलं आणि आता आम्ही हेच खाणार आहोत. सो आता योगेशने बॉईल केले बरोबर सगळ्यांनी. सो चला आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.